सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आरोग्य विभागाअंतर्गत केंद्र स्तरावर कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असताना एक गोंडस लहान मुलगी आपल्या उपचाराकरता केंद्र स्तरावर यायची. कधी हसत हसत उपचार करून घ्यायची, तर कधी प्रचंड रडायची. प्रचंड वेदनेमध्ये तिचं विव्हळणं मनाला प्रश्नांकित करत राहायचं. दिवसामागून दिवस येत गेले, जात गेले आणि एक दिवस ती नसल्याची, या जगात नसल्याची बातमी कानावर आली. अशी प्रचंड उदासीन झालो. हे स्वतःलाच प्रश्न विचारता झालो की यामध्ये तिचा गुन्हा काय. मित्र हो, ती सिकलसेल या दुर्धर आजाराने ग्रस्त होती. तेव्हापासून माझं उदासीन असलेलं मन, त्या मनामध्ये कुठेतरी आशेचा किरण आज उमलला, यात तीळमात्रही शंका नाही. कारण जेव्हा सिंहासनावर संवेदनशील सहृदयाची व्यक्तिमत्व जन्माला येतात, तेव्हा जनसामान्यांचे प्रश्न काय, त्यांच्या वेदना काय, त्यांना आपसुकच समजत असतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. सध्याचे आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सिकलसेल मुक्तीकरता एक अरुणोदय नावाचं अभियान हाती घेतलं आहे, की जेणेकरून या महाराष्ट्रातून आपल्याला सिकलसेल म्हणजेच रक्तक्षय या दुर्धर आजारावर प्रतिबंध आणता येईल, यातून आपल्या महाराष्ट्राची सुटका करता येईल. श्रीराम सेतूचं निर्माण प्रभू रामचंद्रांनी केलं हे बरेच जणांना माहिती आहे. परंतु राम सेतूमध्ये जितकं श्री प्रभू रामचंद्रांचं योगदान आहे, तितकंच त्यामध्ये खारीचाही वाटा होता, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. आणि म्हणून या अभियानामध्ये महाराष्ट्रातील सर्व सामान्यांनी, सर्व नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व अभिनेत्यांनी, म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाने सहभाग घ्यावा, तन्मन धनाने आपलं योगदान द्यावं, एवढीच काय ती माफक अपेक्षा आहे. या अभियानावर मला काही काव्यपंक्ती सुचल्या, ज्या काव्यपंक्ती मला तुमच्या समोर सादर करताना अतिशय आनंद होईल. आणि खरोखर या अरुणोदय अभियानाचं उद्दिष्ट काय आहे हे मला सांगता येईल. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तोच माझा खारीचा वाटा आहे, असं मला वाटते. कवितेचं नाव आहे अरुणोदय. अरुणोदयाची विकृण किरणे, अरुणोदयाची विकृण किरणे, करूया एकच ध्यास, शपथ घेऊया एकजुटीने, शपथ घेऊया एकजुटीने, करूया सिकलसेल मुक्ती प्रवास. लग्नापूर्वी करूया तपासणी, लग्नापूर्वी करूया तपासणी, निरोगी उमलाया फुल पाकडी, थेंबा थेंबातून साकार करूया अरुणोदयाची शीत साकडी. पिढ्यानपिढ्यांनी सहन केल्या, पिढ्यानपिढ्यांनी सहन केल्या अनुवांशिक वेदना, अरुणोदयातून करूया तपासण्या जनजागृतीची प्रार्थना. किती कराव्या सहन वेदना, किती कराव्या सहन वेदना, जिवंतपणीचे मरण जणू, वेळीच करूया रक्त तपासणी, निर्मळ करूया आपुला तनू. आशा आपुली सदैव घेते काळजी आरोग्याची, आशा आपुली सदैव घेते काळजी आरोग्याची, चला एकीने कास धरूया सिकलसेल मुक्तीची. गावागावात पसरवू अरुणोदय सिकलसेल अभियान, गावागावात पसरवू अरुणोदय सिकलसेल अभियान, याच आपुल्या सकृतीतून करूया भारतास बलवान. भीती कशाची बदनामी कशाची मानपान सोडून, भीती कशाची बदनामी कशाची मानपान सोडून, सिकलसेलवर करूया मात सारे एकत्र होऊन. अरुणोदयाची प्रकाश किरणे घुमती दाही दिशात, अरुणोदयाची प्रकाश किरणे घुमती दाही दिशात, सिकलसेल मुक्तीचा ध्यास धरूया आपुल्या या हृदयात. अरुणोदयीचा प्रकाश बोलला, अरुणोदयीचा प्रकाश बोलला, मातांनो भगिनींनो,
तरुण आणि तरुणींनो, नेत्यांनो, अभिनेत्यांनो, समाजातल्या सर्वच नरवीरांनो, हाक प्रकाश आंबेडकरांची ऐका रे, साध अभियानास तुम्ही घाला रे, समाज आपुला सिकलसेल मुक्त करण्यासाठी हातात हात घेऊन पुढील पाऊल टाका रे, पुढील पाऊल टाका रे. एवढीच या अभियानाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचा अरुणोदय सिकलसेल मुक्त भविष्यासाठी, आदिवासी आरोग्यासाठी सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत सर्वसामान्यांपर्यंत हा संदेश पोहोचूया आणि सिकलसेल मुक्त महाराष्ट्र याकडे आपण वाटचाल करूया. तुमचं एक पाऊल नक्कीच या अभियानाला यशस्वी करेल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.